जय जय श्रीराम। नमः पार्वती पते शिव शंकर हर 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 बोल बजरंग। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजाचा नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपला आजचा ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूयात. आज आहे आमच्या गावात काल्याचं कीर्तन. तर लाईव्ह तर आहेच माझ्या चॅनलवरती. आणि आता चालू आहे आम्ही गावामध्ये मंदिरात. तर बघूया कशा प्रकारे काल्याचं कीर्तन साजरं केलं जातं. मोनिका काकी. तर चला आता आम्ही निघालो मंदिरात जायला. तिकडनं जायचं सरळ तर रोडवर हे आमच्या लाया वगैरे घेतल्या सगळ्या. तर चला मित्रांनो, आता आलो आम्ही मंदिरात. मंदिर बघू शकतो बघा, आपलं मंदिर. आणि पाठीमागे बाबू दादा आहे आपला. बाबू दादा इकडे बघू. तिकडे जेवण वगैरे होत आहे. सोबत आई वगैरे मोनिका आहे. सगळे आम्ही आलो. आता आलं घेतल्यावरती बोलायचं नाही. चलो. आणि तिकडे सगळे जेवणाचे माणसं आहेत. कीर्तनवाल्यांचा तिकडे जाऊ ना आता. द्या सगळे महाप्रसादाची मंडळी मोठे वाचा घे. हा आलं. फक्त कथा ऐकू नका, त्याच्या मागची भूमिका ऐकत जा. कथा एवढीच सांगतील लोक. रामाचं लग्न झालं हे पण सांगितलं पाहिजे. रामरूप केली रामे कौशल्या माऊली. जन्माच्या आधीच रामरूप कौशल्या माऊली झाली. एवढी पवित्र, एवढी पवित्र. आणि अशा पवित्र भक्ती इतर गोपिकांना
या पिकुळ माझे गेले हरपून श्रीरंगा वाचून आणून येणे. खरं सांगू का म्हणाले, मी स्त्री आहे हेच विसरले. कुणाची मुलगी आहे, कुणाची पत्नी याचाही विसर पडला. कोणत्या समाजातले, मी सुंदरा कोवळ्या मनाची. नाही तुझी संगती नाही कामाची, मी सुंदरा कोवळ्या. परिणाम तुझ्या संगतीचा परिणाम, कसे वेळ लाविले कान गोवडिया. तुझ्या अंगीची घुरट घाणी, तुझ्या अंगाला वासत माझ्या अंगाला वासत नाही. हे बोलणं जरी देवाला टोमणा असला तरी भाव आहे. ती गोपिका जेव्हा सांगते या ती कुळ माझे, माझं हे सगळं हरवले. आधार कार्ड हरवलं, काहीतरी भेटत झेरॉक्स बिरॉक्स. मी म्हणते मीच हरवले, मी आणि माझे हरवलंय. मी हरवलंय, माझं पण हरवलं. हरिणे माझे हरले, हरिणे माझे हरले, हरिणे माझे चित्त हरले, दोन्ही हरवले. परिणाम श्रीरंगा वाचोनी आणू. सगळ्यात खरा रंग त्याचाच आहे. आपला जो रंग आहे तो बहिरंग आहे आणि तो अंतरंग पाहतो. तिचं अंतरंग चांगलं होतं म्हणून श्रीरंगा वाचून तो कोबराचा एक वेगळा अभंग, रंगी रंगेरे काय भुलला असी. आपण रंगलोय पण कुठं, संसारामध्ये रंगलो, संसारामध्ये. गीतेच्या भाषेत सांगू, हे संस्पर्शजा भोगा दुःख योनयेव ते अत्यंतवंत कौंतेय न ते शूरमते बुधा. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, तुझे उच्चारिता मना वाटते हे लाज. याचाच अर्थ असा श्रीरंगा वाचुनी. हे झालं कसं, गंमत आहे ना. हे झालं कसं, आमची हयात चालली, कळलं का? आमच्या स्वप्नात नाही, स्वप्नी तोही कैसा न पडसी डोळा, सुंदर सावळा घवघवीत चतुर्भुज माळा, डोळे कावळी चतुर्भुज माळा, डोळे कावळी. कुंडले तळपती श्रवणी दुरे, असं नाही असं करा. ती म्हणते तुम्ही मला शिकवायचं भानगडी करू नका. विद्यार्थी दोन प्रकारचे असतात. ज्या विद्यार्थ्याला पक्क माहित आहे मी नापास होणार आहे, काही विद्यार्थी वर्ग सोडून पुढे जात नाही, मास्तराची पुण्यतिथी होते. आणि काही विद्यार्थी ज्याला माहित आहे अर्धा मार्क सुद्धा मला कमी मिळणार नाही. बाकी मधल्या विद्यार्थ्याचा विचार करायचा नाही, ते कुठल्याही ढाब्यावर बसतात. विठ्ठल जो नापास होणार त्याचा विषय सोडून द्या, जो पास होणार आहे, ज्याला माहिती आहे मला एवढे टक्के पडणार आहेत, ती सांगते श्रीरंगा वाचून. आणि तुम्ही मला शिकू नका, शिकू नका. मला एक मार्क सुद्धा कमी पडणार नाही, एक मार्क सुद्धा कमी. गंमत आहे. काय जातो 4 वजा 4 किती झाले? 0. बरोबर आहे नक्की. लॉक किया जाए, लॉक किया जाए. 4 वजा 4 किती? 0. हो हनुमान जी.
4 किती? 0. क्या बात आहे. सगळे एकच उत्तर देतात. एकाच शाळेत आहेत का तुम्ही? 4 किती? 0. 4 बरोबर 0 हे मास्तरालाही माहित आहे आणि विद्यार्थ्यालाही माहित आहे. बरोबर आहे ना? 0 लिहावंच लागतं. बरोबर आहे ना? उत्तर 0 लिहावं लागेल की नाही? जर उत्तर 0 लिहिलं नाही तर गुरुजी 0 देतात की नाही? कळलं का? जाऊ द्या विठ्ठल. तिने सांगितलं बाया येणार हरिविण 0 शेजारू घे माय. म्हणून मी तया गोवळा रतली. काय गंमत केली. एवढंच वाक्य सांगतो थांबतो. पुढचं येत नाही समजा. गोवळा शब्द वापरला. गोवळा म्हणजे काय? गाई वळणारा. तुम्ही आता जे रूप घेतलं ना ते गाई वळणारे. काय? गोवळा. गवळी नाही तुम्ही. कोण आहे? आडनावाचे गवळी वेगळे. वेगळे. डेअरीवाले वेगळे आणि गाई वळणारे वेगळे. बरोबर आहे ना? गाई वळतो त्याला काय म्हणायचं? गोवळा. गाई वळणारा. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय 11 मन. किती गाई वळायच्या आहेत? 11. त्यातल्या 10 गाई 11:30 पर्यंत ठीक राहतात. पण ती 11वी गाय 11:30 नंतर मुसुंडी मारते. बरोबर आहे ना? नाही कळालं? अजून सोपं सांगतो. मन्यार परवडला पण मनेरी नाही परवडत. तिची 11वी गाय ना तिचं नाव आहे मनेरी. काय नाव आहे? मन्यार परवडला. एकदा चाललं तर जीव जाईल. पण मनेरी सारखी त्रास देते. मग तिला व्यसन घाला नाही तर लोड न घाला. ती काल्याच्या दिवशी सुद्धा चायनीज खाते. मनेरी गाय. या 11 गायी ज्याला वळता येतात त्याला गोपाळ म्हणतात. देवाने गायी कशा वळायच्या हे शिकवण्यासाठी गोपाल कृष्ण उदाहरण केलं. हे कसं उत्तर? का गोपाल कृष्ण झाले? गायी कशा वळायचं हे शिकवलं. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय 11वं मन कसं वळायचं. मी तया गोवळा रतली. मी त्या गोपाळाशी एक हे महत्वाचं आहे. त्याच्याशी एक होणं महत्वाचं. आता आपण करतो पण अजून एक नाही झालं. वितळते आणि त्याच्यामध्ये एखादा रंग टाकतात. रंग टाकला की मग त्याच्या बांगड्या करतात. पण पुन्हा 1000 वेळा जरी ती बांगडी रंग तापवली तर रंग सोडीत हरिहा भोवे भोवता.
ज्ञानोबा हे सांगतात, बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळ, काही केल्या वेगळा नोहे गे माये, नोहे गे माये. याच नाव श्रीरंगावाचं अशी तिची स्थिती झालेली. किती प्रयत्न करते, तो वेगळा होत नाही, तो बाजूला जात नाही, तो मला सोडित नाही. मी सोडायला तयार आहे, कळलं का? पण तो सोडायला तयार नाही. देवाचा आणि साधूचा स्वभाव असा आहे, त्यांनी ज्यांना धरलं ते त्याला सोडित नाही. आपलं कसं आहे, दररोज धरसोड करतो, कळलं का? दररोज विठाला गंगा गया गंगादा, जमना गया जमनादा. कधी कुठं असेल माणूस सांगता येत नाही. पण देवाचा साधूचा स्वभाव असा आहे की ते सोडित नाही. असे दिव्य ते बालक पाहिले, परमात्मा पाहिले. वसुदेव देवकीने नमस्कार केला, स्तुती केली, प्रार्थना केली. भगवंतांनी सांगितलं की मी तुमच्या पोटी 3 जन्म घेतले, हा 3रा जन्म आहे. आता या जन्मानंतर तुमचं माझ्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज राहिलेलं नाही. मी माझा फर्ज पूर्ण केलाय, माझं कर्तव्य पूर्ण केलंय. आता तुम्हाला काही माझ्याकडे द्यायला राहिलं नाही. पण मला गोकुळात न्या, तिथे माझे भक्त गातात. येताना ब्रज 84 कोस परिसरातले 17,000 पोरं मारली. देवाला मारायला निघाली, वाटेमध्ये 17,000 पोरं मारली. एकाने विचारलं, देवाला मारायला आली होती, बाकीची पोरं का मारली? ते म्हणजे सत्याच्या नामाची नव्हती म्हणून. नंतर त्रास नको म्हणून विठ्ठल. आपल्या घराकडे आकृष्ट केली. आई साहेबांनी रंभाजीबाबा थोरवे यांच्या वतीनं या अखंड हरिनाम सप्त्यासाठी ग्रामस्थ मंडळ पोशीर यांच्याकरिता एक सप्रेम भेट म्हणून त्यांनी पक्वाल दिला आहे. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय
देऊ का हे घे आता आलं. देऊ दे तिकडं पक्का दिलं. पुढे कर. गोशाळा गाई 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 वळायच्या आणि गाई वळताना देवाने 2 क्रिया केल्या. काय केल्या? खेळले देव. माणसाने खेळलं पाहिजे. खेळल्याने शरीर मजबूत होतं, मन प्रसन्न होतं. माझं घड्याळ बंद पडलं ना म्हणून पिठाला. खेळल्याने शरीर मजबूत होतं, मन प्रसन्न होतं. आणि खेळण्यासाठी 2 गोष्टी लागतात. खेळण्यासाठी लहान व्हावं लागतं. लहान पोरं खेळतात, भांडतात, पुन्हा एक होतं. आपले डावपेच आपलं करतात. 3रा गट नाही बोलवायचा, आपले 2 गट करायचे. कळलं का? जसे मुंबईला झाले तसे आपले 2 गट करायचे, खेळायचे. 3रा गट बोलवला मॅच फिक्सिंग होते. सोहळा भगवान गणपती बाप्पा मारुतराय महादेवजी यांचा हा उत्सव गेली 12 वर्ष अध्यात्मपणे चालतं. ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये तन मन धन सहकार्य केलं, पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल. सर्वांना भगवंताचे आशीर्वाद. आज भगवान गणपती बाप्पाचा जन्म आहे आणि भगवंताने आपल्याला सद्बुद्धी द्यावी, भजन द्यावं, भगवत प्रेम द्यावं आणि अव्याभिचार. जय जय श्रीराम. नमः पार्वती पते शिव शंकर हर 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 हर. बोल बजरंग, अरे बोल बजरंग. धन्यवाद. श्रीकृष्णांचं स्वरूप आपल्या सर्वांना आकर्षित करतं आणि त्यांचं चरित्र आपल्या सर्वांचं मन मोहून घेतं. श्रीकृष्णाच्या चरित्रावरती जे चरित्र सादर करत असताना खऱ्या अर्थाने संवादावर बोलणारे वक्ते फार कमी आहे. आणि महाराजांनी आपल्या सर्वांशी बोलत असताना एक संवाद साधला आणि उत्कृष्ट पद्धतीचे काळाच्या कीर्तने ते संपन्न झाले. त्याबद्दल महाराजांचा देखील मनापासून आभार. आणि आज एक वेगळा संकल्प ज्यांनी मांडला आहे. खऱ्या अर्थाने नादब्रह्माचं शिकवण घेत असताना अनेक सारे कलाकार असे आहेत की ते धाव शिकण्यासाठी 10 वर्ष लावतात, परंतु काही कलाकार असे आहेत की ते आपल्या कलाकारांना अवगत होत आपल्या कलेच्या माध्यमातून अनेकांना प्रभावित करतात. असे प्रभावित करणारे गणेश महाराज पाटील असतील, त्यानंतर जयेश दादा असेल, हे महाराजांच्या बरोबर देखील आले काही कलावंत आहेत. तरी उशीर ग्रामस्थांच्या वतीने थोड्या आपण आपणास विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण इथे उपस्थित राहावं.
विष्णू कांबरे आपणास विनंती आहे की आपण अप्पांचा सत्कार करावा आणि त्याच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून घडली जाईल की आपण जो नादब्रह्म या पोषितकरांना दिला आहे त्याच्या माध्यमातून अनेक सारे कलाकार घडावे ही त्या बजरंगबलीची प्रार्थना असेल आणि आपल्या संकल्पाचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं असं वाटतं. आणि आजच्या नियोजित कीर्तनकारांचं सौजन्य ज्यांनी केलं असे संतोष जुंदा हवले त्यांना विनंती करतो की आपण महाराजांचा सन्मान करायचा. पोषरकरांच्या वतीने आपण जी छोटीशी भेट देत आहे त्यांचा आपण त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती आहे. मित्रांनो कालाचं कीर्तन वगैरे कृपया लक्ष द्या या ठिकाणी आपल्या या पोशीर गावामध्ये अखंड रामयज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हे 12वं वर्ष अर्थातच तपपूर्ती सोहळा हा सोहळा आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या उपस्थितीने या ठिकाणी चांगल्या रीतीने संपन्न झालेला आहे. परंतु कोणताही सोहळा संपन्न होत असताना त्या सोहळ्यासाठी प्रार्थना करूया. आज आपण सर्वांना माहिती असेल की माझी गणेश जयंती आहे आणि आजच्या या दिवशी आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं काल्याचं जे कीर्तन होतं त्या कीर्तन रूपी सेवेसाठी ज्यांच्या नावातच गणपती वसलेले आहेत असे हरिभक्त परायण गणेश महाराज फुलकुंटवार यांच्या माध्यमातून हे काल्याचं कीर्तन आपल्याला श्रवण करायला मिळालं. ज्याप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून प्रभू श्रीरामांना आपण ओळखतो त्याप्रमाणे अमर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्या मित्रांनो कालाचा लास्ट दिवस आहे आज आमचा आणि या महाप्रसादासाठी पंगत बसले आता आलो मंदिरामध्ये आणि पालखीमध्ये ज्ञानेश्वरांचे फोटो वगैरे आणि इथं पोरं वगैरे पण खेळतात भरपूर. आता आलो मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलंय आम्ही दोघींनी पण. ताई सोबतच आहेत मागासपासून माझ्या. पहिले बाप्पाचं दर्शन घेतलं मग इथे शंकरच्या पिंडीचं घेतलं आणि आपल्या इकडं भरपूर जण मंदिरात खेळतात लहान मुलं वगैरे. तर मित्रांनो आता चालू आहे आणि येत आमच्या ताई साहेब वगैरे बघू शकता तुम्ही आणि या ताई आहेत आमच्या. आता आम्ही घरी चाललोय आणि फोटो सेशन करायचे अजून आमच्या. नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय माझे गणेशोत्सव मंडळ इथेशी आहे तर तिथेच बाप्पाच्या पाया पडायला चाललोय आम्ही. सोबत रवीना ताई आहे आणि इथे पण भरपूर जण आली आहेत.
1 and 2. तर चालू गावामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर जाऊया, बघूयात कशा प्रकारे आपल्या गावातले गणपती बाप्पा वगैरे आहेत ते. चालू गावामध्ये चलो आगे चलो चल. आता आलो आम्ही मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनाला. बघू अजून पाहिजे का? घे पाया पडला रे प्रसाद न विचारता घेतो तू. घे. बस बस एकच बस बाबा दादा. किती पाहिजे तुला? किती पाहिजे? एकच ना मग बस चल. बाबा दादा ये. बाबाला पकडायला. बाप्पाचं दर्शन झालं आमचं आणि आमची दीदी वाटते प्रसाद. चल बाबा दादा तिकडून जायचं. चल चल तिकडे आणला तुम्ही बी नाही. ना माहिती बाबा आम्हाला. कुठे आठवडा झाला? आज एक आठवडा झाला गुरुवार ना. आई पाया पडतो बाप्पा करून दे कर तुला. ये बाप्पा वर कानात मी करतो सुखाशी रामदेव काय ते घ्यायची? असू दे पाठीशी. आई कानाशी ठेव. चला आईने बाप्पा करून लागलं लागू बाप्पा असं दाखव दाखव बघू. कोणाच्या पिस्ट माझ्याकडे बघतो ना. बापरे का बोलतो? मला बोलतो का कातरी? चला आलं बाप्पाच्या दर्शनाला. काय बघ बाप्पा करून घे. इथं थांब ना प्रसाद द्यायला ते ठेवून होतो. बसायचे बसू प्रयत्न केलाय चल ना तिथे जेवायला आम्ही चाललो. हॅलो हॅलो धन्यवाद. बाबू दादा ते बाबूचं नाव रियान आहे का? काय नाव आहे त्याचं? हात नको लावू चावतो फिश बोलतो तू. बाजूला उडी मारलेली ताई इथे आपलं आई
वगैरे बसतात मस्तपैकी. बाप्पाचं दर्शन वगैरे आमचं घेऊन झालं. दर्शन वगैरे झालं आपलं सगळं व्यवस्थित मस्तपैकी. आता जातो दुसरीकडे बाप्पाला दर्शन घ्यायला. नमस्कार. आता आलो आमच्या जुन्या घरी आलो आहे, गावातल्या घरी. तिकडे पण बाप्पा असतो. बाबा घरच्या माणसांना बस लेट भेटली काय बोलणार. हे साईड आहे द्या मी पण दे. हे आमचे भाऊसाहेब आहेत. जाम लांबून आले ते भाऊ, जाम लांबून आले ते आमचे भाऊ.